अंक आमच्याकडे फर्स्ट बॉल 6 रन्स. डॉक्टर सागर डकने 6 वर खेळत आहेत. एक मिनिट एक मिनिट स्कोररचा थोडासा वेट घेत आहेत. एक मिनिट सर, सॉरी. फक्त अपडेट टाकू द्या. स्कोररला अपडेट टाकू द्या 2 मिनिटं. सोयर चेंडू, काय चेंडू टाकला होता आपला, तर मात्र चेंडूची उंची घेतली आणि वनबाउंस क्षेत्र विकेट किपरच्या हातामध्ये जातो निर्धाव चेंडू. आतापर्यंत पाहायला गेलं तर पॉवर प्ले षटकामध्ये 2 चेंडूंचा अद्याप खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती पाहायला गेलं तर कल्याण संघाकडून गोलंदाज. सुरेख चेंडू, पुन्हा फसवा चेंडू टाकला, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रथम पॉवर प्लेच्या षटकामधलं 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. त्रिफलाचित बाद होतोय, मात्र षटका क्रमांक पहिला बसतोय तो बदलापूर संघाला. पुढची नेरळ वॉरियर्स. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजाने मात्र अचूक टप्पा टाकला होता. कुठेतरी पाहायला गेलं तर आतापर्यंत पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक खातं त्याच्यामधलं एक पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता. मात्र पुन्हा कमबॅक केला आणि 3 निर्धाव चेंडू आणि 1 एसटी उद्ध्वस्त करून अशा प्रकारे शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेला नाकारलाय. 1 धावेवर समाधान. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावरती. नेरळ वॉरियर्स ज्युनियर्स, नेरळ वॉरियर्स सगळ्यांनी आपल्या इकडे यायचंय. नेरळ वॉरियर्स चला. गोलंदाजी मार्कवरती अखिल दुसरा आणि सांघिक षटक घेऊन आपलं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुरेख चेंडू, बॅटची कडा लागले, चेंडू मात्र उंच जातोय, झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. अशा रीतीने 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या अंकावरती. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजाला काही अजूनही चेंडूचा टप्पा ओळखता आला नाही, मात्र वारंवार ती चुकी करतात. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज अखिल या गोलंदाजाकडून. अंबरनाथ टीमने टॉस जिंकलेली आहे नेरळ वॉरियर्स विरुद्ध. बॅटिंग की बॉलिंगचा निर्णय ते सांगतायत 2 मिनिटात. सुरेख फटका खेचलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी अंबरनाथ सनसनीत षटकार. अंबरनाथ धाव- जे कोणी प्लेयर बाकी असतील त्यांनी सर्वांनी जेवण करून घ्यायचे. प्रत्येक टीमच्या खेळाडूंना सूचना देण्यात आहे, जे कोणी जेवायचे बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यायचे आहे. (22) सुरेख चेंडू फिरवला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या खाली. मात्र पुन्हा एकदा ती चुकी करतो क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स जातोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 या अंकावरती. अजूनही येणारे 12 चेंडू असतील पहिल्या षटकामधील. आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही येणारे 12 चेंडू संपुष्टात पाहूया. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येत आहे ते पाहूया आपण. षटक तिसरं षटक कोण हाताळतं ते पाहूया. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक राईट मोर विकेटचा मारा. सुरेख चेंडू टाकला होता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या अंकावरती. धावसंख्येमध्ये वाढ होते. पुन्हा एकदा तो चेंडू मात्र सुरू डिलिव्हरी केलेला चेंडू काही फलंदाजाला समजला नाही. पुन्हा एकदा बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पंच आमच्याकडं. सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहूया. 1 बाउन्स मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं आहे. चेंडू अडवला आहे. 2 धावा आपल्या संघासाठी कुठेतरी अडवले आहेत.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या अंकावर. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, वन बाउन्स, क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली. एक धाव पूर्ण, एक धाव समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू, मात्र त्याचा समाचार घेतोय. फुलटो चेंडूला भिडकून दिलंय लेग साईडच्या दिशेने काऊ कॉर्नरवरून आणि पंच आमच्याकडे हात दाखवतात की नो चेंडू आहे. 7 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते दुसऱ्या दिवशी अंकावरती. चेंडूचा समाचार घेतला, मात्र त्या चेंडूवरती षटकार मारला. अजूनही पुढचा चेंडू फ्रीडचा असेल. पुढच्या चेंडूवरती 6 धावा अजून येणार का? हातामध्ये एक धाव पूर्ण दिसायचा प्रयत्न. पंच दात पोटाल त्यांना 2 धावा पूर्णरित्या. गुड रनिंग. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या अंकावरती. सुरेख चेंडू, फुलटो चेंडूचा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 रन ऑफ द बोर्ड. उर्वरित अजून येणारे 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकामधील. सुरेख चेंडू, फसवा चेंडू टाकला होता. फलंदाजाला काही समजलं नाही, मात्र निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. आता शेवटचं हाणामारीचे षटक कोण हाताळणार गोलंदाज पाहूया. चेंडू उंच उडाला, त्या खाली क्षेत्ररक्षक पाहूया. 1 बाउन्स 2 बाउन्स पाहूया. सुरेख क्षेत्ररक्षण केलेले. 4 धावा आपल्या संघासाठी अडवलेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 46 या अंकावरती. उर्वरित अजून येणारे शेवटच्या षटकांमधील 4 चेंडूंचा खेळ असणार. 4 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर मोठे फटके येणार का? आपल्या संघासाठी किती धावा अद्याप काढतोय हा फलंदाज पाहूया.
पुन्हा एकदा मात्र खणून चेंडू चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. पुन्हा एकदा फुलटो चेंडू चेंडू जाईल 4 धावांसाठी. अजून एक मोठा खोलवर चेंडू चेंडूला खणून काढले मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा तो चेंडू टाकला होता मात्र काय फलंदाजाला समजलं नाही. पुन्हा अजूनही कडे धावशीत बाद होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कल्याण संघाला आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. तर सामन्याला विलंब करू नका. अजून आपल्या भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. तर बदलापूर संघ आपले प्लेइंग 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा टाइम घेऊ नका. आपल्याकडे अवघे 20 मिनिटांमध्ये 4 षटकांचा सामना आपल्याला संपवायचा आहे. चला बदलापूर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बदलापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 अंक आकड्यावरती. अजून येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार. चला बदलापूर संघ टाइम लावू नका. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे त्वरित क्षेत्ररक्षण.
चला बदलापूर संघ क्षेत्ररक्षण लावायचा आणि फलंदाजीसाठी कल्याण संघ आपले सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. जेवढा आपण उशीर कराल तेवढा आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकायचे आहेत. दुसरा माईक कोणाकडे असेल त्यांनी इथे कमेंट बॉक्समध्ये जमा करायचा आहे. पुढच्या टीमने क्षेत्ररक्षण लावून आणि बॅट्समॅनने पाठवायचं आहे लवकरात लवकर. हा मॅच नंतर लास्ट लीग मॅच होणार आहे. नेरळ वर्सेस अंबरनाथ. यापुढे होणारा सामना लास्ट लीग मॅच राहणार आहे. त्यानंतर आपला नॉकआउट मॅचेस होणार आहे, सेमीफायनल आणि फायनल. नॉन स्ट्रायकरला कोण आहे? विशाल. विशाल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे समालोचक कक्षामध्ये असावा. अरे कुठल्याही प्रकारचे कसे प्लेअरची नावं इथे आम्हाला माहिती नसतात. स्ट्राईक वर आहे डॉक्टर संदेश रोठे, डिरेक्टर. बदलापूर संघाकडून पाहूया पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेचा षटक हाताळणार तो सुमित. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुरेख चेंडू. बाय डॉक्टर भंगाळे सर. बॉलिंग डॉक्टर सुमित दळवी. आता वनडाऊनला येतात डॉक्टर संदीप 777. गुड बॉल सुरेख चेंडू टाकला होता मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. मात्र चेंडूने मात्र उचली घेतली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच पाहायला गेलं तर आमच्याकडे सुरेख चेंडूचा थोड्या वेळात मारा. 10 मिनिटात चिकन बिर्याणी येणार आहे परत. ज्याने ज्याने जेवण नाही केले ते 10 मिनिटानंतर जेवण करावा. वारंवार सूचना करतो जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी उजव्या हाताला जिकडे जेवण चालू आहे मंडपमध्ये तिथे जेवण करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेखरित्या टाकला चेंडू मात्र बसवा चेंडू होता. बॅटची कडा लागली. यष्टीरक्षक सुमित आणि सुमितच्या पाहिल्या गेलं गोलंदाजीवरती 2 विकेट येतात ते मोठे विकेट. आतापर्यंत पाहिल्या गेलं 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे. अजून येणार 3 चेंडू उर्वरित पाहूया. पंच आमच्याकडे हात वारंवार इशारा दाखवतो. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव वाईट. कल्याण ग्लेडिएटर सरांनी 1 टार्गेट आहे त्यांना 56.
फर्स्ट ओव्हर इज गोइंग ऑन. सुरेख चेंडू स्टेप आउट करून मारला चेंडू, चेंडू जाईल पाहूया. वन बाउन्स टू बाउन्स उत्तम बाउंड्री square cut, फिल्डर धावतो, boundary. मात्र चौकार काही वाईट चेंडू. त्या सर्व धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 या अंकावर. पहिल्या बावडलेच्या षटकामध्ये 5 धावा स्कोअर बोर्डवर लागलेल्या आहेत. दुसरं षटक कोण हाताळणार बदलापूर संघाकडून. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या षटकात पाहायला गेलं तर दुसरं षटक हातात डॉक्टर सागर सर. गोलंदाजी मार्कवरती राईट ऑफ द विकेटचा मारा. सुरेख चेंडू खोलवर चेंडू टाकला होता, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. मागील सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती या बॅट्समॅनने. पाहायला गेले तर आता आपल्या संघासाठी काय करू शकेल ते पाहूया. 56 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू तोही निर्धाव येतोय. येणारे 17 चेंडू आणि 51 धावांची गरज असणार ती कल्याण या संघाला. सुरेख फटका ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण, एक धावेवर समाधान. कुठल्याही प्रकारचे हालचाल न करता एक धावेवर समाधान मांडलं. गोलंदाजीवर मारवर पाहिलं गेलं तर 2 चेंडू आतापर्यंत सागर यांनी हाताळलेले आहेत. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली होती 7 या अंकावर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मारला होता बॅटची एज लागून, मात्र हिट केला होता क्षेत्ररक्षकाने. मात्र एक धाव पूर्ण होते. कुठल्याही प्रकारची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. हॅलो हॅलो. बॉलिंग मार्कवर डॉक्टर सागर, स्लिपमध्ये डॉक्टर मयुरेश कांबळे, लेग स्लिपमध्ये डॉक्टर मधुकर दळवी, आपला सिनियर प्लेयर आहे बदलापूरचे. वय 55 आहे, पण ते 25 सारखे दिसत आहेत. मातोश्री चषक 2025 पाहायला गेले तर डॉक्टर कुलदीप सर यांच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन. समालोचक मात्र सुरेखरित्या
नका. 3 विकेट्स गेले. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. तीन विकेट गेलेत. अखिल. चला मॅच स्टार्ट करायचे. मॅचकडे बोलूया. पयोग गोलंदाजी मार्क सागर. सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. षटक क्रमांक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. अजूनही अंदाज प्रकाश. राईट मोर द विकेटचा मारा मारला चेंडू, मात्र चेंडू येतो समालोचक कक्षामध्ये. मात्र मी मागे सुरेख चेंडू मारलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धावांसाठी लेग साईडच्या धावगणना वर.
धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या अंकावरती. आता येणारे शेवटचे 7 चेंडू आणि फेस करावे लागतील त्या. आणि तब्बल 31 धावांची गरज असणार. येणारे 6 चेंडू आणि 5 मोठे फटके लगावावे लागतील. मात्र ते कल्याण या संघाला 5 षटकार आणि 1 सिंगल. गोलंदाज कशा प्रकारे आता कामगिरी करतोय आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 31 रनाची धावसंख्येची गरज. शेवटचं षटक म्हटलं तर सर गोलंदाजावरती देखील प्रेशर असतो आणि फलंदाजावरती देखील तितकाच प्रेशर असतो. सामना कोण जिंकेल ते सांगू शकत नाही. क्रिकेट खेळ असा आहे जो कोणी जिंकेल कोणी हारेल सांगू शकत नाही. बॉलिंग स्ट्राईकवर डॉक्टर राव, ज्युनियर NTR. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 30 रनांची आवश्यकता. गोलंदाजावरती 6 बॉल टाकणं त्याला खूप अति महत्वाचं. थोडासा प्रेशरमध्ये गोलंदाज दिसतोय. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार कल्याण या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकावरती. वैयक्तिक पाहूया अजूनही 6 चेंडू असणार आणि 30 धाव. 5 मोठे फटके लगवावे लागतील ते कल्याण या संघाला. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरला उलट उत्कृष्ट अशी चेंडू bowling. होता मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. ब्लॉक होल्ड मध्ये बॉल करून घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता पंच आमच्याकडे. 5 बॉल 30 रनांची आवश्यकता. काही होऊ शकतं. अजूनही गोलंदाज